परत तुम्ही मगाशी म्हणालात की आंबेडकर तुला कळा म्हणजे तुमच्या घराला माहीतच नव्हता का, तर शक्यताच नाही. ही सगळी जी दलित बहुजनच्या वाटेवर चालतात ना, त्या वाटेवर आंबेडकर येतच नाहीत किंवा येऊ दिलेच जात नाहीत. ह्यांच्या वाटा कुठं जातात? तुळजापूर, मिरावली बाबा नगरचा, अजून तुम्ही जिथं एखादा छोटा बाबा बसवा कुठलाही बहानामती करणारा तिकडे जातात. आणि मग दंगली करणे, काही करणे, म्हणजे ही गर्दीतली गर्दी म्हणून वापरणे. ह्यांना आंबेडकर सापडणं शक्यच नव्हतं. मला सापडणं, मला जेव्हा आंबेडकर कळाले तेव्हा तर खूप उशीर, म्हणजे मी 10वीच्या नंतर मला हळूहळू कळायला, कॉलेजमध्ये असताना. आणि मग मला रेफरन्सेस लागायचे की माझा बाळू बनसोडेचे मित्र जे बाबासाहेबांबद्दल सांगायचे की अरे त्यांनी शिकावून सांगितले, तुमच्यापेक्षा वाईट बाबासाहेबांची परिस्थिती होती, त्याचे ह्याच्याखाली अभ्यास केला. मग ते चरित्र त्यांच्याकडूनच ऐकलेलं असं. आणि मग मला हळूहळू मग आंबेडकरांचं माझं नातं मला स्पष्ट व्हायला लागलं. मला वाटलं की आपण कोणीच नाही, आपण ह्याच्यातले हिरो, मी अमिताभ बच्चन नाही, मी ह्याच्यात कोणीच नाही, मी बाबासाहेब आहे किंवा मी अजून कोणीतरी दलित अजून एक असू शकतो. मग तेव्हा कळल्यावर मला, तू स्वतःला बाबासाहेबांशी रिलेट केलंस? मग रिलेट केलं. आणि मग मला वाटतं 12वीत बाबासाहेबांचा फोटो घरात लावला. आणि त्यातले देवाचे फोटो होते फ्रेम, तर त्यातनं देवाच्या फ्रेममधनं फोटो बाहेर काढले आणि बाबासाहेबांचा फोटो लावून परत तीच फ्रेम घरात लावली. आणि माझ्या वडिलांची माझी जवळजवळ एक 15-20 तरी दिवस, की त्याच्यापेक्षा जास्त दिवस आमची भांडण सुरू होती. एवढे म्हणजे महाराजा घरात कशाला फोटो लावला. आणि अच्छा, वडिलांच्या दृष्टीने बाबासाहेब हे मारत होते. हो. आणि म्हणून मी म्हणतो की जात ही जात नाही, मानसिकता आहे. आणि मी माझ्या वडिलांनाच भांडायला सुरुवात केली सुरुवातीला. पण लावू दिला त्यांनी फोटो आमची महिनाभर. म्हणजे मी त्यांना म्हणायचो की तुम्ही जर बाबासाहेबांचा फोटो काढला तर मी सगळे देवाचे फोटो फेकणार. आणि त्यांना माहिती होती की हा पण वेळ आहे. मी म्हणायचो मी तुमचाच पोरगा आहे, तुम्ही हात लावा बघा. आणि मग अधूनमधून मग पुस्तक घेऊन बसायचो की बाबासाहेबांनी नाना असं केलंय, त्यांच्यामुळे मग आम्हाला शाळेत फी माफ होते, त्यांच्यामुळे असं होतंय. आणि तुम्हाला जे आता माणसं, तुम्ही आधी कसं खायचा, तुम्ही कसं जेवायचा, ते म्हणजे आम्हाला गाडग्यात द्यायची, मग आता का देत नाहीत, आता का तुम्हाला बसू देतात, तर हे बाबासाहेबांची कृपा आहे. मग त्यांना ते मस्त आहे रे बाबा, तसं नसतं. पण जात असती, त्यांचं ते आपली नाही ना. आता तुला काही महाराज समजतं, महाराज घर वाटेल लोकांना, तर कोणाचं वाटेल ना. पण आमची अशी चर्चा व्हायची. आणि माझ्या वडील रागेट असले तरी खूप वेगळा माणूस होता. म्हणजे हळूहळू त्यांना ते खूप मनातून पटलं नव्हतं, पण त्यांना ते फेकण्या इतकं त्यांना त्यांची तीव्रताही संपली होती की बाबासाहेबांचा फोटो काढ. मग हळूहळू मग कदाचित आमच्या चर्चा व्हायच्या. त्यांना तू बोलतो दिले करेक्ट बोलतो म्हणायचे, पण तसं नसतं. मग ते त्यांचे निघत नव्हतं त्यांच्यातून. ते म्हणजे त्यांना पटत असेल पण ते मनात अजून काय म्हणतात ते रुजत नसतं. ते कळतं पण वळत नाही म्हणतात, कारण ते वळत नव्हतं त्यांना ते. बरोबर. पण त्यांनी हळूहळू तो एकदम टोकाचा माझ्या विरोध करणं त्यांनी कमी केलं.